विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5व्या सत्राची जी अभ्यासपत्रिका आहे, साहित्य विचार पेपर क्रमांक 10 या अभ्यासपत्रिकेला आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण सुरुवात केलेली आहे। या अभ्यासपत्रिकेतील आजपर्यंत 3 प्रकरण झालेले आहेत। 3 प्रकरणांचा आपण विचार केलेला आहे। यामध्ये पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष, या प्रकरणाचा विचार केलेला आहे। दुसरं प्रकरण आहे साहित्याचे प्रयोजन, भारतीय व पाश्चात्य, या दुसऱ्याही प्रकरणाचा आपण विचार केलेला आहे। त्यानंतर लगेच अभ्यासक्रमामध्ये चार क्रमांकाचं जे प्रकरण आहे साहित्याची भाषा, या प्रकरणाचा विचार केलेला आहे। असे 3 अभ्यास घटक प्रकरण आपले शिकून झालेले आहेत। आम्ही अभ्यासक्रमामध्ये जे 3 क्रमांकाचा जो प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे शब्दशक्ती विचार। अशा प्रकारे आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रकरण आहेत। या 5 प्रकरणापैकी 3 प्रकरणं शिकून झालेले आहेत। आज आपण 4थ्या प्रकरणाचा विचार करणार आहोत। अभ्यासक्रमात 3 क्रमांकाचं हे प्रकरण आहे, परंतु अध्यापनाच्या दृष्टीने आपण 4थ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे शब्दशक्ती विचार। विद्यार्थी मित्रांनो, साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये शब्दाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि या शब्दाच्याच माध्यमातून साहित्याची वाङ्मयाची निर्मिती होते। म्हणूनच शब्दाला वाङ्मयामध्ये अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। कारण ज्यांच्याकडे शब्दसाठा, शब्दवाङ्मय, शब्दकोश, शब्दसमृद्धी अधिक प्रमाणामध्ये आहे, तो व्यक्ती अधिक उंची समाजामध्ये व्यवहारामध्ये निर्माण करू शकतो। कारण शब्दाचं भांडवल, शब्द सामर्थ्य दैनंदिन जीवन जगत असताना किंवा व्यवहार पूर्ण करत असताना शब्दाचं भांडवल महत्त्वाचं आहे। शब्दांची डिक्शनरी, आणि ज्या व्यक्तीकडे शब्दसमृद्धी आहे तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच आणि कुठेच कमी पडत नाही किंवा कमतरता त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही, होऊ शकत नाही। अशा प्रकारचं एक अलौकिक महत्त्व शब्दाचं आहे। आणि तो शब्दच नव्हे तर आपण त्या शब्दाला शक्ती असं म्हणू शकतो, म्हणूयात किंवा आहे। आणि शब्दशक्ती विचार पहा, शब्दाला शक्ती म्हणतात आणि शब्दशक्तीलाच विचार असं म्हणतात। आणि या शब्दाचं महत्त्व, या शब्दाचं व्हॅल्युएशन जगद्गुरू संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। ज्यांना उपजतच शब्दशक्ती, शब्दांचा स्पर्श, शब्दामुळे अमोघ वक्तृत्व निर्माण होतं। शब्दशक्तीमुळेच माणसाला मान मिळतो, माणसाला सन्मान मिळतो आणि माणसाची समाजामध्ये एक प्रतिमा, एक उंची सुद्धा निर्माण होते। हे कशामुळे होऊ शकतं मुलांनो? फक्त शब्दशक्तीमुळेच होऊ शकतं। समाजामध्ये मान सन्मान आपला काय मिळत नाही? कारण आपल्याकडे शब्दच नसतात, शब्द अपुरे असतात, शब्द बापुडे असतात। आणि म्हणून माणसाला जी उंची, माणसाला जे अलौकिकत्व, माणसाला मान सन्मान आणि माणसाला जे काही सोर्स आहे,
पैशाचा ऊर्जा स्रोत हे शब्दशक्तीमुळे, शब्दामुळेच होऊ शकतं मुलांनो. म्हणून आपल्यामध्ये एक म्हण आहे मुलांनो, बोलणाऱ्याचे आंबाडी विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत. इतकं शब्दाला महत्त्व समाजामध्ये आहे, व्यवहारामध्ये आहे, बाजारामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, आणि एवढंच नव्हे तर वाङ्मयामध्ये सुद्धा आहे महत्त्व. कारण अशा प्रकारचं शब्दाचं महत्त्व किंवा शब्दाला किती ताकद आहे. वर्ड इज अ पॉवर असंही आपल्याला म्हणता येईल. शब्द हे काय शक्ती आहे. ज्यांच्याकडे शब्दाचं सामर्थ्य, शब्दाची शक्ती प्रचंड आहे, श्रीमंत आहे, अधिक प्रमाणामध्ये आहे, तो व्यक्ती कधीच आणि कुठेच कमी पडत नाही, पडणार सुद्धा नाही. आणि नेमकं आपण मुलांनो इथेच कमी पडतो. शब्दशक्तींची आपल्याकडे वानवा असते. शब्दशक्तींची आपल्याकडे भटकंती असते, दारिद्र्य सुद्धा असतं. आणि हे शब्दशक्ती जी आहे साहित्यामधली, वाङ्मयामधली, ही कुठे बाजारात मिळत नाही मुलांनो. कुठे आपला खरेदी सुद्धा करत नाही. पैसे देऊन ही शब्दशक्ती, हे वर्ड पॉवर कुठेच मिळत नाही. शब्दशक्ती ही आपल्याला मिळवावी लागेल. शब्दशक्ती आपल्याला कमवावी लागते मुलांनो. शब्दशक्ती आपल्याला प्राप्त करावी लागेल, तेव्हाच त्या शब्दशक्तीचा एक विचार होऊ शकतो. आपल्या अभ्यासपत्राचे नाव आहे साहित्य विचार. आपल्याकडे आपलं वाचनच नसेल. आता तुम्ही किती वाचन करता, तुमच्याकडे वाचन वैभवता, वाचन श्रीमंती किती आहे ते तुम्हालाच माहीत आहे मुलांनो. कारण शब्दशक्ती हे कोणाकडून उसने मिळत नाही. शब्दशक्ती हा देवाणघेवाणीचा व्यवहार नाही, तर शब्दशक्ती हे आपल्याला स्वतःच ते मिळवावं लागते, स्वतःच ते कमवावं लागेल, स्वतःच ते प्राप्त करावे लागेल. आणि स्वतःच वाचनाच्या माध्यमातून रीडिंग स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागेल. वाचन क्षमता आपल्याला वाढवावी लागेल, डेव्हलप करावी लागेल, तेव्हाच शब्दशक्ती आपली वाढेल. आणि आपल्याकडे शब्दभांडार किंवा शब्दांचा पुरवठा फारच अल्प आणि अत्यल्प असतो. त्यामुळे आपल्याला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, आणि समाजामध्ये, व्यवहारामध्ये आपला प्रभाव सुद्धा पाडता येत नाही. प्रभाव कधी निर्माण होतो? शब्दशक्ती जर असेल तुमच्याकडे अधिक प्रमाणामध्ये, तरच आपल्याला शब्दशक्तीच्या माध्यमातून, भाषेच्या साधनातून समोरच्या व्यक्तीला किंवा समाजावर आपला प्रभाव आणि अधिक परिणामकारक आपल्याला बोलता येऊ शकतं, अन्यथा बोलता येऊ शकत नाही. मी जगद्गुरू तुकोबराय यांचं उदाहरण सांगितलेलं आहे. जगद्गुरू तुकोबराया शब्दाचं महत्त्व, शब्दाचं सामर्थ्य त्यांनी स्वतःच्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. अशा प्रकारचं महत्त्व त्यांनी शब्दाचं मांडलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शब्द किती महत्त्वाचे असतात. शब्दामुळेच व्यक्तीच्या जीवनात कशा पद्धतीचं परिवर्तन, कशा पद्धतीचा बदल आणि कशा पद्धतीची जागृती होऊ शकते, हे त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून शब्दाचं महत्त्व, शब्दशक्तीचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. म्हणून संत तुकारामांच्या अभंगाचा आपल्याला विसर करता येणार नाही. आता मुलांनो, साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये शब्दशक्ती विचार हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे, किचकट आहे, अवघड आहे, गुंतागुंतीचं सुद्धा आहे. पण तुम्ही लक्ष देऊन जर या प्रकरणाचा जर अभ्यास केलात, हे प्रकरण समजून जर घेतलात,
हे प्रकरण आकलन करून घेतलात, या प्रकरणाचं तुम्ही परिशीलन जर केलात, हे प्रकरण अवघड सुद्धा काहीच नाही. एखादी अभ्यासपत्रिका, एखादं प्रकरण, एखादं घटक अवघड आहे म्हणून जर तुम्ही त्याकडे जर दुर्लक्ष केलात, तर ते प्रकरण अधिक अवघड होऊ शकतं. आणि अवघड आहे, महत्त्वाचं आहे, स्कोरिंगचं आहे म्हणून तुम्ही अधिक प्रमाणामध्ये त्या प्रकरणाकडे जर पाहिलात, वाचलात, वाचन केलात, लिहिलात, चिंतन आणि मनन केलात, तर प्रकरण ते सहज आणि सुलभ होऊ शकतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे मुलांनो. म्हणून साहित्य विचार ही जी अभ्यासपत्रिका आहे, ही साहित्य विचार, याला पूर्वीचं नाव आहे, अगोदर साहित्यशास्त्र आहे मुलांना. अगोदर नाव काय होतं? साहित्यशास्त्र. आता नंतर साहित्य विचार हे नाव झालं. साहित्यशास्त्र हे शास्त्र आहे मुलांना. जसं इतिहास, भूगोल, गणित, भूमिती, सायन्स, विज्ञान जसं आहे, तसं हे साहित्य विचार सुद्धा हा पेपर आहे, ही अभ्यासपत्रिका आहे. आता शब्दविचार कशाला म्हणतात मुलांनो? आपण शब्दाकडे कसं पाहतो, शब्दाला कसं समजून घेतो, शब्दाकडे किती सजगपणे आपण शब्दांचा विचार करतो, ते आपल्यावर आहे मुलांनो. शब्द तेवढे सोपे नसतात. शब्दामुळेच माणसं जोडली जातात आणि शब्दामुळेच माणसं दुरावली सुद्धा जातात, तोडली सुद्धा जातात. शब्द किती महत्त्वाचे आहेत. आपण त्या शब्दांचा वापर कसं करतो मुलांनो, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्यावर अवलंबून आहे. आपली जी भाषा आहे, आपली जी मराठी भाषा आहे, वळवेल तसं वळती आणि वाकवेल तसे मराठी भाषा ही वागती. इतकी लवचिक आहे, इतकी मृदू आहे आणि तेवढी ताटर सुद्धा आहे. तुम्ही त्या भाषेचा, त्या शब्दांचा, त्या सामर्थ्याचा कसं वापर करता. आणि आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून आपण जे शब्द व्यक्त करतो, बोलत असताना ज्या भाषेचा वापर करतो मुलांनो, भाषा जी आहे, जे वेगवेगळे वर्ण आहेत, जे अक्षर असतात ना, अ, आ, ई, याला ध्वनी म्हणतात, यालाच वर्ण म्हणतात, यालाच मूळाक्षर म्हणतात. ही वेगवेगळी वर्ण, वेगवेगळी ध्वनी, यालाच खुणा सुद्धा म्हणतात. या वेगवेगळ्या खुणा, ध्वनी, वर्ण एकत्र आल्यानंतर एकापेक्षा अनेक शब्दापासून, अनेक अक्षरांपासून, वर्णापासून एक शब्द तयार होत असतो. आणि एकापेक्षा अनेक शब्दापासून वाक्य तयार होतात मुलांनो. म्हणून प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, वाक्याला सुद्धा अर्थ आहे आणि भाषेला सुद्धा अर्थ आहे. अर्थहीन शब्द, अर्थहीन भाषा जगामध्ये कोणतीच नाही. आपण त्या शब्दाकडे कसं पाहतो, कसं समजून घेतो आणि कसं आपण उमजून सुद्धा कसं घेतो, ते आपल्यावर अवलंबून आहे मुलांनो. म्हणून शब्दशक्ती विचार या प्रकरणाचा आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा आपल्याला या शब्दांचं महत्त्व, या शब्दांचं मांगल्य आणि शब्दाचं सामर्थ्य आणि शब्दामध्ये असलेली सशक्तता आपल्या लक्षात येते मुलांनो. शब्द मी आता सांगितलं तुम्हाला, प्रत्येक शब्दामध्ये अर्थ असतो. अर्थ नसलेला एकही शब्द नाही. अर्थहीन शब्द आपल्याला एकही मिळणार नाही, भेटणार सुद्धा नाही. प्रत्येक शब्दामध्ये काही ना काही अर्थ दडलेला आहे. जसं प्रत्येक व्यक्तीला काहीतरी महत्त्व आहे, काहीतरी नाव आहे आणि प्रत्येक व्यक्ती काहीतरी कामाचा आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे. म्हणून शब्दशक्ती विचार शब्दातील अर्थवनीकरणाच्या सामर्थ्याला पहा. शब्द हे शब्दामध्ये कसा अर्थ दडलेला आहे पहा. शब्दातील अर्थवनीकरणाच्या सामर्थ्याला शब्द हे अर्थ वाहून येण्याचं काम करतात मुलांना. ही जी भाषा आहे, ही भाषा ही आज निर्माण झालेली नाहीत. या भाषेतले शब्द जे आहेत, शब्द ही भाषेतली शक्ती आहे. शब्दशक्तीच्या माध्यमातूनच आपण भाषा बोलतो आणि भाषेच्या माध्यमातून आपण विचारांची देवाणघेवाण करतो.
म्हणून आपण आपल्या भाषेमध्ये जे काही शब्द वापरतो आपण, त्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि ते अर्थ हे शब्द वाहून घेऊन जातात मुलांना. शब्दामध्ये कशा प्रकारची शक्ती दडली आहे पहा. शब्दातील अर्थवनीकरणाच्या सामर्थ्याला किंवा क्षमतेला शब्दशक्ती असे म्हणतात. शब्दातील अर्थवनीकरणाच्या सामर्थ्याला किंवा क्षमतेला शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणून प्रत्येक शब्द किती महत्त्वाचा आहे, किती मौल्यवान आहे आणि त्या शब्दाच्या माध्यमातूनच शब्दशक्ती आणि त्यातूनच विचार तयार होत असतो. एखादा व्यक्ती तासनतास सहज बोलत असेल, आपण म्हणतो अरे वा, काय व्यक्तीचे विचार आहेत, काय व्यक्तीचा विचार करण्याचा दृष्टिकोन आहे, काय व्यक्तींची भाषा आहे. व्यक्ती जो भाषा बोलतो आहे त्या भाषेचं उच्चारण कसं आहे, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, अशा प्रकारचा विचार आपण त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून मांडत असतो. म्हणून शब्दशक्ती कशाला म्हणतात ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे, समजून घेत आहोत. शब्दातील अर्थवनीकरणाच्या सामर्थ्याला किंवा क्षमतेला शब्दशक्ती असे म्हणतात. आपण ज्या शब्दाच्या माध्यमातून ज्या भाषेचा आपण वापर करतो, ज्या शब्दाच्या माध्यमातून ज्या भाषेचा आपण विनियोग करतो, त्या प्रत्येक शब्दामध्ये काही ना काही अर्थ दडलेला आहे. आपण ते शब्द कसे वापरतो, कोणत्या संदर्भानुसार, कोणत्या आवश्यकतेनुसार वापरतो, त्यानुसार त्यातून त्या शब्दशक्तीतून अर्थ, विचार, दृष्टिकोन व्यक्त होतो. त्या व्यक्तीचं शब्दवैभव कसं तयार झालेलं आहे. एखादा सामान्य माणूस असेल, एखादा साधारण समाजामध्ये समूहामध्ये राहणारा माणूस असेल, त्याची शब्दशक्ती सोसो असेल, साधारण असेल. भाषा आणि भाषेची श्रीमंती ही उपजत लाभलेली नसते मुलांना कोणालाच. भाषा ही आत्मसात करावी लागते, भाषा ही ग्रहण करावी लागते, भाषा ही शिकावी लागते. तेव्हाच ती भाषा विकसित होत असते, डेव्हलप होत असते. असं कोणीही या जगामध्ये व्यक्ती नाही की जन्मानंतर लगेच त्याला भाषा बोलता येते, असं शक्यच नाही. म्हणून ती भाषा त्या व्यक्तीला मिळवावी लागते. आणि अशा प्रकारचं सामर्थ्य, अशा प्रकारची जादू या शब्दामध्ये, शब्दशक्तीमध्ये दडलेली आहे. आणि ती जादू, तो चमत्कार एखादा व्यक्ती शब्दाच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून व्यक्त केल्यानंतरच तो विचार आपल्याला जाणवतो, तो विचार आपल्याला प्रकट होतो, अन्यथा होत नाही. शब्दशक्ती विचार संस्कृतमध्ये शब्दांचे 3 प्रकार मानले गेले आहेत. शब्दशक्ती विचार हा संस्कृत भाषेतून आलेला आहे. म्हणून संस्कृतमध्ये शब्दांचे 3 प्रकार मानले गेले आहेत. शब्दांचे 3 प्रकार मानले गेलेले आहेत. खरं तर शब्दांचा एकच प्रकार, तो म्हणजे शब्द. शब्दांचा एकच प्रकार आहे, तो म्हणजे शब्द आहे. आणि त्या शब्दांच्या साह्याने, त्या शब्दांच्याच मदतीने विचार प्रवाह तयार झालेला आहे. विचार प्रवाह तयार झालेला आहे. असे वाङ्मय प्रवाह, वाङ्मय प्रकार तयार झालेले आहेत शब्दशक्तीच्या माध्यमातूनच. दलित वाङ्मय, ग्रामीण वाङ्मय, आदिवासी वाङ्मय, स्त्री वाङ्मय, कविता, कथा, व्यक्तिचित्रण, शाहिरी, बखर, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, अनुभव, व्यक्तिचित्रण वगैरे 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 अशा प्रकारचे वेगवेगळे वाङ्मय प्रकार, प्रवाह, विचार शब्दशक्तीच्या माध्यमातूनच
तयार झालेले आहेत. म्हणून संस्कृतमध्ये जरी शब्दांचे 3 प्रकार मानले गेलेले आहे असले तरी खरं तर शब्दांचा एकच प्रकार आहे. आता सांगितले आपण तो प्रकार म्हणजे शब्द हा प्रकार आहे. आणि अशा शब्दापासून शब्दशक्ती आणि शब्दशक्ती विचार हे एक प्रकरण तयार झालेले आहे. शब्द कशा पद्धतीने तयार होतात, शब्दांचा साठा, शब्दांची निर्मिती, शब्दाचा खजिना आणि शब्दसंग्रह, शब्दवैभव, शब्दकोश वगैरे वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला शब्दशक्ती विचार या प्रकारच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे. मुलांनो, हे प्रकरण तुम्हाला खूप मार्क मिळवून देणार आहे, खूप गुण मिळवून देणार प्रकरण आहे. तुम्ही या अभ्यासपत्रिकेकडे, या प्रकरणावर किती जीव लावता, किती प्रेम करता, किती अभ्यास करता, कसं समजून घेता आणि किती उगाळता, त्यावर या अभ्यासपत्रिकेची यशस्वीता अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे, ज्या पद्धतीने वाचन केलेलं आहे, ज्या पद्धतीने परीक्षेत लिहिलेले आहात, त्या पद्धतीने थर्ड इयरला लिहिता येणार नाही. कारण तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहात. त्यामुळे तुम्हाला एक विचार, एक दृष्टी विकसित होणं गरजेचं आहे. साहित्याकडे पाहण्याची, इंग्रजी साहित्य असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, उर्दू असेल, साहित्याकडे पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे विकसित झाली पाहिजे, डेव्हलप झाली पाहिजे. मग ती कधी होणार आहे? तुम्ही वाचन केल्यानंतरच, तुम्ही अभ्यास केल्यानंतरच, तुम्ही ऑनलाईन तासिका श्रवण केल्यानंतरच ही अशा प्रकारची दृष्टी, अशा प्रकारचं विजन ते विकसित होणार आहे, अन्यथा होणार सुद्धा नाही. तुम्ही जर कोणत्याच घटकाकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर पाहत नसाल, तुम्ही संवेदनशीलपणे, सजगपणे जर पाहत नसाल, तुमच्याकडे कोणतीच दृष्टी, कोणताच दृष्टिकोन डेव्हलप होणार नाही मुलांना. कारण अशा प्रकारचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे आणि ती करण्याची शक्ती तुमच्यामध्ये रुजली सुद्धा पाहिजे. आणि हा जो पेपर आहे तुम्हाला आता सांगितलेला आहे मी, या अभ्यासपत्रिकेमध्ये मिळाले गुण तर 40 पैकी 40 मिळतात मुलांना. 40 पैकी 40. नाही जर मिळाले तर तुम्ही खालीच येऊन बसता मुलांनो. आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, आजपर्यंत निरीक्षण आहे माझं. आणि या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास तुम्ही जर खूप चांगला जर केलात, डीपमध्ये जर केलात, खोलात जाऊन जर केलात, या अभ्यासपत्रिकेचे या प्रकारचे जे पाळमुळं, प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास तळ जर ढवळण्याचा प्रयत्न केला, तळाचा शोध घ्यायचा जर प्रयत्न केलात तर तुम्हाला गुण सुद्धा तेवढेच पडतील, पैकीच्या पैकी पडतील. अन्यथा वरवरती जर अभ्यास केलात तर मार्क सुद्धा, गुण सुद्धा वरवरचेच मिळणार आहे तुम्हाला. म्हणून या अभ्यासपत्रिकेला पाठांतर महत्त्वाचं आहे मुलांनो. समजून घेऊन पाठांतर करणे, प्रत्येक प्रकरण समजून घेतलं पाहिजे, उमजून घेतलं पाहिजे. समजून घेणे, वाचन, चिंतन, मनन, लेखन, पाठांतर अशा पद्धतीची प्रोसेस, अशा पद्धतीची प्रक्रिया प्रत्येक अभ्यासपत्रिकेवर आणि प्रत्येक प्रकारावर होणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही कसंही जर समजा ऑनलाईन तासिका अटेंड न करता, ऑनलाईन तासिका समजून न घेता, तुम्ही कसंही जर समजा परीक्षेमध्ये मी आजपर्यंत पास झालेलो आहे, फर्स्ट इयर पास आहे, सेकंड इयर पास आहे आणि थर्ड इयरही मी असंच पास मी होणार आहे, असं जर भ्रमात जर असाल, कृपया तो भ्रम
दूर करावा आणि ग्राउंड लेवलला येऊन अभ्यासाला सुरुवात करावी. अशा प्रकारे आपण शब्दशक्ती विचार या प्रकरणाला आपण फक्त सुरुवात केलेली आहे. प्रस्तावनेचा आपण विचार करत आहोत. बाकीचा घटक आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.